नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय लबाड वांग. तर चला बघूया. त्यासाठी मी इथे 6-7 वांगी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली वांगी आणि त्याला असा कट मारायचा आहे आणि कीड वगैरे आहे का बघून घ्यायचं आणि आपल्याला हे कुकरमध्ये शिजवायला ठेवायचं आहे. त्याबरोबर 2 बटाटे पण मी शिजवायला ठेवलेले आणि 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. तर 5 शिट्ट्यामध्ये बघा मस्त वांग शिजलेलं आहे मऊसून. तर आपल्याला ह्या वांग्यातला गर काढून घ्यायचं आहे. आता हे थोडं गरम आहे म्हणून मी असं चाकूने काढते, नाही तर हातानेच हा गर पटकन निघतो. असा गर काढून घ्यायचा आणि देठा आहेत ते आपल्याला साईडला ठेवून घ्यायचे. तर असं सगळ्या वांग्यांचं मी गर काढून घेते आणि देठ साईडला ठेवून घेते. नंतर आपल्याला देठ लागणार आहे. तर हे बघा सगळ्या वांग्यांचा मी इथे गर काढून घेतलेलं आहे आणि चम्मचने थोडंसं असं त्याला मॅश करायचं. ते शिजलेलेच आहे, पटकन आपल्या मॅश होते चम्मचने. आणि ही देठ अशी मी काढून साईडला ठेवलेली आहे. नंतर आपल्याला लागणार आहेत ती देठे. आणि 2 बटाटे होते ते पण मी सोलून मॅश करून घेतलेले. आता पॅन ठेवूया आपण गॅसवर. ही रेसिपी पारंपरिक आहे आणि मुलांना खूप आवडते. जे मुलं वांग खात नाहीत त्यांच्यासाठी खूप छान आहे. आता पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेलावर आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आणि ही पेस्ट आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. चांगलं परतायचं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत. हिंग टाकून घेऊया थोडंसं. चवीपुरतं मीठ टाकायचंय. हळद टाकून घेऊया. थोडीशी धना पावडर टाकलेली आहे मी. आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त तिखट नाही. तसं हिरवी मिरची अगोदर आपण टाकलेलीच आहे, पण थोडी काश्मीरी मिरची टाकायची कलरसाठी. आणि हे सगळं मसाला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये हे वांग्याचा गर टाकायचा आहे. आणि हा वांग्याचा गर मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. ही लबाड वांग्याची रेसिपी मुलांना खूप आवडते. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात. त्यामध्ये हे बटाटा पण आपण टाकून घेऊया. आणि वांगा आणि बटाटा सगळं दोन्ही एकजीव करायचं आहे आपल्याला. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि चांगलं तेलावर परतून घ्यायचं. खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे, नक्की करून बघा. त्यामध्ये मी हे ब्रेड क्रम्स टाकलेलं आहे, कारण वांग्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणून ब्रेड क्रम्स टाकायचं आहे. आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. ब्रेड क्रम्स टाकल्यामुळं बाइंडिंग छान येतं त्याला. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि ही वांगी तळण्यासाठी तेल टाकून घेतलेले मी. आता आपण एक बॅटर बनवूया. त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन घेते. चवीपुरतं मीठ टाकूया. थोडासा ओवा टाकलेला आहे. हळद टाकलेली आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकायची. आणि सगळं मिक्स करायचं आपल्याला पाणी टाकून. जसं आपण भजी वगैरे बनवण्यासाठी बॅटर बनवतो ना, तसंच बनवायचं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, असं बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे. तर आता हे जे मसाला होता ते वांग्याच्या देठामध्ये मी भरून घेतलेला आहे. असा व्यवस्थित चांगला दाबून भरायचा आहे मसाला, म्हणजे निघत नाही आणि ते वांग्यासारखं आकार येतो त्याला. असं चांगलं दाबून दाबून आपण वांग्याच्या देठामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. तर सगळ्या वांग्यांमध्ये असाच मसाला भरून घ्यायचा. आणि जे आपण बेसनचं बॅटर बनवलं होतं ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आणि त्यामध्येच हे कढईतलं थोडंसं गरम तेल टाकून घेऊया. गरम तेल टाकून मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये ही वांगी आहेत आपली ती डीप करायची. सगळीकडून त्याला असं बेसनचं बॅटर लावायचं आणि आपण आता हे तळून घेणार आहोत. तर खूप पटकन तळून होतात हे, कारण सगळं शिजलेलंच आहे. वांगी बटाटे सगळं शिजलेलं आहे, त्यामुळे थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर खूप छान लागतात हे लबाड वांगी, म्हणून ह्याला असं लबाड वांग नाव दिलेलं आहे. अशी जुनी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे. आणि असं दोन्ही बाजूने आपण आलटून पलटून फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी पलटून असं आपण फ्राय करून घेऊया. थोडासा कलर चेंज झाला का झालेले आहेत, काढून घेऊ आता आपण. एक एक करून सगळी काढून घ्यायचे आणि अशीच आपण आता सगळी वांगी फ्राय करून घेणार आहोत. आहे का नाही खूप सोपी रेसिपी, नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.